चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा, आपल्या घराकडे धनाला आकर्षित करणारा, घरामध्ये प्राप्त लक्ष्मी जी आहे किंवा जे धनवैभव संपत्ती आहे या संपत्तीत वृद्धी आणणारा एक विशेष महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। बघा, हा उपाय तुम्हाला मंगळवार, गुरुवार किंवा शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे। या उपायाने तुमच्या घरामध्ये असलेली जी नकारात्मकता आहे, घरामध्ये असलेली जी गरिबी आहे ती एका क्षणात समाप्त होईल। घरामधील दारिद्र्याचा अंत होईल आणि घरामध्ये लक्ष्मीची अखंडित कृपा होईल। तुम्ही कितीही सेवा उपाय करून जिथे तुम्हाला लाभ होत नव्हता, तर या एका सेवेने, या एका उपायाने तुम्हाला 24 तासांच्या आत लाभ घडायला सुरुवात होईल। बघा, धनप्राप्तीसाठी, माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी, घरात पैसा येण्यासाठी आणि आलेला पैसा स्थिर होण्यासाठी हा अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा उपाय आहे। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पहा आणि जे चॅनलवरती नवीन असेल त्याने लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, मी आत्ताच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला हळदीचा एक उपाय सांगणार आहे। खरं तर मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये हळदीचे असंख्य उपाय सांगितलेले आहेत आणि बऱ्याच लोकांना त्या उपायांनी खूप चांगले अनुभव आलेले आहेत। हळदीचा कुठलाच उपाय हा कधीच फेल जात नाही। बघा, माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर हळदीचा उपाय हा अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण हळद ही माता लक्ष्मीला विशेष प्रिय असणारी गोष्ट आहे। तसं तर हळद आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण वापरत असतो। भाजीमध्ये हळद नसेल तर ती भाजी बेचव लागते, म्हणजे भाजीमध्ये रंग आणण्याचं काम ही हळद करत असते। बघा, लग्न जरी जमलं, लग्न ठरलं तर हळदी कुंकवापासून कार्यक्रम असतो। लग्नाच्या अगोदर आपण हळद लावतो, हळदीचा कार्यक्रम ठरतो, का तर कुणाची नजर लागू नये। एखादी जखम छोटीशी झाली तर आपण तिथे हळद लावतो आणि ती जखम बरी करतो। स्किनचे कुठले आजार झाले तर आपण हळदीचा उपाय करतो। हळद ही अशी गोष्ट आहे जी रोजच्या जीवनात असंख्य गोष्टींसाठी वापरली जाते, जी आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता आणते आणि आपल्या आयुष्यातील, आपल्या जीवनातील नकारात्मकता संपवून टाकते। याच हळदीचा हा विशेष उपाय बघा, कुठल्याही मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा मग गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकतात। आता आज शुक्रवार आहे तर आजच्या दिवशी केला तर अत्यंत उत्तम, कारण आज माता लक्ष्मीचा दिवस आहे। हा उपाय दिवसभरात तुम्ही कधीही करू शकतात, सकाळपासून रात्री 12च्या आत कधीही केला तरी चालेल। या उपायासाठी तुम्हाला तुमचं जे देवघर आहे या देवघराच्या समोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे तुम्हाला बसायचं आहे। दिवा प्रज्वलित करून एक आसन टाकून बसायचं आहे आणि तुम्हाला एक छोटी प्लेट घ्यायची आहे, एक छोटीशी अशी ताटली घ्यायची आहे। या ताटलीमध्ये एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे। खोबऱ्याची थोडीशी मोठी, जास्त छोटी नको, इतक्या आकाराची तरी एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे। या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला मुठभर हळद घालायची आहे। ती वाटी भरेस्तोवर त्याच्यामध्ये तुम्हाला हळद घालायची आहे। त्यानंतर या हळदीमध्ये 1 रुपयाचे एक नाणं तुम्हाला पुरायचे। आता ही वाटी आहे, वाटीमध्ये हळद घातली, आता या हळदीमध्ये 1 रुपयाचं नाणं तुम्हाला असं दाबून ठेवायचे। ठीक आहे, ही जी वाटी आहे ती त्या प्लेटमध्ये ठेवून देवघराच्या समोर जिथे दिवा प्रज्वलित केलेला आहे, माता लक्ष्मीचा फोटो किंवा प्रतिमा जिथे असेल तिथे तुम्हाला ही प्लेट जी आहे, ही जी खोबऱ्याची वाटी आहे ती ठेवून द्यायची आहे। ठेवल्यानंतर तुम्हाला 7 अख्खे धने घ्यायचे, ते दुसऱ्या एका छोट्या वाटीमध्ये घ्यायचे आहेत। हे धने तुम्हाला एक एक करत तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करत माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत, गायत्री मंत्र म्हणा, श्री सूक्त म्हणा, महालक्ष्मी अष्टकं म्हणा, तुम्हाला जो मंत्र येत असेल तो मंत्र म्हणत तुम्हाला तो एक धना तिथे त्या खोबऱ्याच्या वाटीत तुम्हाला त्या हळदीमध्ये दाबायचा आहे। पुन्हा दुसरा धना घ्यायचा आहे, पुन्हा सेम इच्छा व्यक्त करून पुन्हा माता लक्ष्मीचा जप करून दुसरा धना त्यामध्ये दाबायचा आहे। असे 7ही धने तुम्हाला त्याच्यामध्ये दाबायचे आहेत। त्या हळदीमध्ये दाबून झाले, सगळं हे करून झालं की त्यानंतर तुम्हाला एक अगरबत्ती घ्यायची आहे, ती त्या खोबऱ्याच्या वाटीला ओवाळायची आहे। ओवाळत असताना तुमच्या मनातील जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करत ओम ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः, ओम ह्रीं श्रीं महालक्ष्मीभ्यो नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। अगरबत्ती ओवाळून झाली की त्यानंतर तुम्हाला जो दिवा तुम्ही लावलेला आहे तो दिवा ओवाळायचा आहे। दिवाही ओवाळून झाला की त्यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये कापूर पेटवायचा आहे आणि हे कापूर जे आहे, या कापराचा जो धूर आहे तो धूर तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीला असा तुम्हाला फिरवायचा आहे, खोबऱ्याच्या वाटीवरती तुम्हाला दाखवायचा आहे। हे करून झालं की त्यानंतर एक लाल
पिवळ्या किंवा सफेद, लाल, पिवळ्या किंवा सफेद रंगाच्या एक कापडाचा तुकडा घ्यायचा आहे. एक छोटासा, आता तुम्हाला जस्ट दाखवते एवढासा कापडाचा तुकडा घ्यायचा आहे. त्यामध्ये ही खोबऱ्याची जी वाटी आहे ती उचलायची आणि त्या कापडामध्ये ही खोबऱ्याची वाटी अशी टाकायची. खोबऱ्याची वाटी टाकून तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीला अशी गाठ मारायची आहे. अशी एक गाठ मारायची आहे. अजून एक गाठ मारली तरी चालेल. अशा 2 गाठी मारून ती खोबऱ्याची वाटी पॅक करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर ही खोबऱ्याची वाटी घ्यायची आणि घराचा जो मेन उंबरठा आहे, जो मेन दरवाजा आहे, या मेन दरवाजाच्या बाहेरच्या भागात ही जी पोटली आहे ज्यात खोबऱ्याची वाटी आणि हळद आहे ही तुम्हाला टांगायची आहे. ठीक आहे. टांगल्यानंतर आता ही किती दिवस ठेवायची, तर ही 7 दिवस तुम्हाला कंटिन्यू तुम्हाला त्या तुमच्या मेन दरवाजाला लटकवून ठेवायची आहे. रोज तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीला एक उदबत्ती ओवाळायची आहे आणि उंबरठ्यावरती तुम्हाला रोज सायंकाळी एक दिवा लावायचा आहे. रोज सायंकाळी एक दिवा लावायचा आहे आणि सकाळ संध्याकाळ तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीला म्हणजे त्या पोटलीला एक उदबत्ती ओवाळायची आहे. प्रत्येक वेळी उदबत्ती ओवाळत असताना माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे आणि तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे. बघा, जेव्हा तुम्ही पोटली तिथे लावाल तेव्हा लक्षात घ्या, इतकंच तुमच्या लक्षात ठेवायचं आहे की माता लक्ष्मी माझ्या दरवाजापर्यंत आलेली आहे आणि माता लक्ष्मी माझ्या दारात उभी आहे. जेव्हा तुम्ही खरं तर शुक्रवारच्या किंवा मंगळवारच्या दिवशी हा उपाय कराल, जेव्हा तुम्ही ती खोबऱ्याची वाटी घेऊन त्यात हळद भराल, 1 रुपयाचं नाणं टाकाल आणि धने टाकाल, या सगळ्याच गोष्टी लक्ष्मी स्वरूप आहेत, ज्यांना आपण लक्ष्मीचं स्वरूप समजून त्यांचं पूजन करतो. जेव्हा या सगळ्या लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या गोष्टी एकत्रित करून त्या अभिमंत्रित करून मेन दरवाजाला लावाल, तेव्हा लक्षात घ्या तिथे साक्षात माता लक्ष्मी उभी असेल. साक्षात माता लक्ष्मी तुमच्या दारामध्ये उभी असेल. जेव्हा 7 दिवस रोज तिथे तुम्ही दिवा लावून तिची प्रार्थना कराल, तुमची इच्छा व्यक्त कराल, तेव्हा लक्षात घ्या 7 दिवसांमध्ये ती तुमच्या घरात प्रवेश करेल. ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. घरामध्ये तुम्हाला भरपूर अनुभव यायला सुरुवात होईल. घरातील कलह थांबतील. घरामध्ये कितीही वादविवाद असतील ते कुठेतरी थांबायला लागतील. घरातील नकारात्मकता, निगेटिव्हिटी बाहेर जायला लागेल. घरातील बाधा बाहेर निघून जाईल. या 7 दिवसांत तुम्हाला या उपायाने असंख्य लाभ घडायला सुरुवात होईल. कोणत्याही व्यक्तीला जर नजर बाधा असेल, कुठलाही दोष लागला असेल तर त्यातून तुमची मुक्तता होईल, त्यातून तुमची सुटका होईल. कुठल्याही प्रकारची अवलक्ष्मी तुमच्या घरात वास करत असेल तर त्या अवलक्ष्मीचा नाश होईल, कारण साक्षात लक्ष्मी तुमच्या घरात आलेली आहे. 7 दिवसानंतर ती जी पोटली आहे म्हणजे सफेद किंवा कुठल्या रंगाची तुम्ही खोबरं जे ठेवलेलं आहे ते तुम्हाला ती पोटली काढून तुम्हाला ती पोटली अशी खोलायची आहे. खोलल्यानंतर त्याच्यामध्ये त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये असलेलं जे 1 रुपयाचं नाणं आहे, हे 1 रुपयाचं नाणं तुम्हाला काढायचं आहे आणि त्यासोबत जे 7 धने घेतले होते ते 7 धने देखील तुम्हाला काढायचे आहेत आणि तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचे. अखंड तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचे 1 रुपयाचं नाणं आणि 7 धने, आणि त्यामध्ये घेतलेली जी हळद आहे त्या खोबऱ्याच्या वाटीत, तर त्या हळदीमध्ये म्हणजे ती जी खोबऱ्याची वाटी आहे त्या खोबऱ्याच्या वाटीमध्येच तुम्हाला म्हणजे त्या हळदीमध्येच तुम्हाला थोडंसं पाणी घालायचं किंवा गंगाजल घालायचं आहे आणि तुम्हाला ती हळद मिक्स करायची आहे. जसं हळदीचं लेपन करतो तशी ती हळद मिक्स करायची आहे आणि ती तुमच्या उंबरठ्याला, खालचा जो उंबरठा आहे त्या उंबरठ्याला तुम्हाला त्याचं लेपन करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर जी वाटी शिल्लक राहील, खोबऱ्याची नुसती वाटी शिल्लक राहील, तर ही खोबऱ्याची वाटी तुम्हाला तुमचा साठवणुकीचा जो तांदूळ आहे किंवा गहू जे आहेत, ज्याला आपण धनधान्य लक्ष्मी समजतो, तर या धनधान्यामध्ये ही खोबऱ्याची वाटी तुम्हाला अखंड पुरून ठेवायची आहे. अखंड. बघा, घरातील प्रत्येक कोपरा आणि कोपरा धनधान्याने भरून राहील. या उपायाने तुमच्या घरामध्ये धनलक्ष्मी आकर्षित होईल. धनाचे जेवढे प्रश्न तुमच्या आयुष्यात होते ते सगळे प्रश्न सुटत जातील. तुमच्या घरामध्ये सदैव लक्ष्मीची कृपा राहील. अत्यंत साधा सोपा, अगदी 5 मिनिटाचा हा उपाय तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर बदल घडवेल. प्रत्येकाला सांगेन की ज्यांच्याही आयुष्यामध्ये खूप जास्त गरिबी आहे, खूप जास्त दारिद्र्य आहे, खूप जास्त नकारात्मकता आहे, तर त्या प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.